सोपं नसतं कौतुकाचा घास पचवणं. सोपं नसतं कौतुकाचा घास पचवणं. घास गिळताच अपयशाची उचकी आली तर आत्मविश्वासाचं पाणी प्यावं लागतं. ते पाणी नाही मिळालं तर मात्र निंदेचा आवाज ऐकावा लागतो. सोपं नसतं कौतुकाचा घास पचवणं. वरून चमचमीत दिसणाऱ्या घासामध्ये पोटात दाह करणारा जबाबदारीचा पदार्थ असतोच. वरून चमचमीत दिसणाऱ्या घासामध्ये पोटात दाह करणारा जबाबदारीचा पदार्थ असतोच. तो पदार्थ नीट पचवण्यासाठी कष्टाचं पाणी पुन्हा पुन्हा प्यावं लागतं. ते नाही पिलं तर विश्वासघाताच्या कलंकाचा दाह सोसावा लागतो. सोपं नसतं कौतुकाचा घास पचवणं. घासावर घास मिळत असतील तर आत्मपरीक्षणाने भूक मोजावी लागते. घासावर घास मिळत असतील तर आत्मपरीक्षणाने भूक मोजावी लागते. क्षमतेपेक्षा मोठ्या असणाऱ्या घासाला आपला नाही म्हणून टाळावे लागते. ते नाही जमलं तर अपेक्षांचं अपचन ठरलेलंच असतं. ते नाही जमलं तर अपेक्षांचं अपचन ठरलेलंच असतं. सोपं नसतं कौतुकाचा घास पचवणं. घास गिळाल्यावर कधी कधी हवेत असल्यासारखं वाटतं. घास गिळाल्यावर कधी कधी हवेत असल्यासारखं वाटतं तेव्हा जबाबदारीचं ओझं घेऊन खाली उतरावं लागतं. खाली उतरलो नाही तर गर्विष्ठपणाचं लेबल लागतं. खाली उतरलो नाही तर गर्विष्ठपणाचं लेबल लागतं. परिणामी अपेक्षाभंगाच्या दरीत सरकन कोसळावं लागतं. सोपं नसतं कधीच कौतुकाचा घास पचवणं. गोड घासाबरोबरच निंदकांच्या ठसका लागणाऱ्या नजरा चेहऱ्यावर हसू आणून गिळाव्या लागतात. गोड घासाबरोबरच निंदकांच्या ठसका लागणाऱ्या नजरा चेहऱ्यावर हसू आणून गिळाव्या लागतात. भविष्यातील यशाच्या हितचिंतकांच्या अपेक्षा त्याच घासाबरोबर पचवाव्या लागतात. हे सगळं एकत्रच पचवण्यासाठी जिद्दीचा पाचक आवळा खावा लागतो. हे सगळं एकत्रच पचवण्यासाठी जिद्दीचा पाचक आवळा खावा लागतो. तो नाही मिळाला तर संयमाने पचनशक्ती वाढवावी लागते. आणि हे सर्व नाही जमलं तर पुढच्या घासाला मुकावे लागते. म्हणूनच सोपं नसतं कधीच कौतुकाचा घास पचवणं आणि पुन्हा पुढचा कौतुकाचा घास मिळवणंही.